तर आपल्याला डाळ तडका बनवायचा आहे म्हणून आपण घेतलेली इथं तुरीची डाळ घेतली, चण्याची घेतली आणि मसूरची डाळ घेतलेली बरं का. मसूरची आणि चण्याची डाळ आहे ना सेम घेतलेली आहे. जेवढं प्रमाण चण्याच्या डाळीचं आहे तेवढंच मसूरीच्या डाळीचं आहे. तुरीची डाळ थोडीशी जास्त घेतलेली आहे. तर आता ही चण्याची ह्या डाळी आहेत ना आपण मस्त धुवून आहे ना त्यांना अर्धा तास भिजायला ठेवू. मग आपण आहे ना डाळ तडका बनवायला सुरुवात करू. चला पहिल्यांदा धुवून घेते आणि भिजायला ठेवते अर्धा तास. तर कुकर ठेवलाय बघा आता आपण आणि तेल पण टाकून घेतले त्याच्यामध्ये. डाळ तडका बनवायला आपण सुरुवात करतोय आता. तर पहिली टाकली आपण जिरे. तर जिरे चांगलं तडतडले बघा आता आपलं. आता टाकूया अद्रक. आता टाकूया हळद. आणि ही जी डाळ आपण भिजून घेतली ना ती टाकू आता. डाळ शिजवायला बघा पाणी टाकून घेऊ. तर आता टाकूया नमक. तर चला आता आपण घेऊया 4 शिट्ट्या करून याच्या. आज मस्त ऊन पडलेलं आहे बघा, खूप भारी ऊन पडले. तर इथं 1 टमाटर कापून घेतलेले, 3 मिरच्या कापल्यात, थोडंसं अद्रक किसून घेतलेलं, लसूण कापून घेतलाय, कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे. आणि आपली डाळ इथं मस्त शिजलेली बघा आणि तिला मस्त अशी घोटून घेतली चांगली. तर चला आता डाळीला तडका द्यायचा आहे मस्त. तर इथं थोडंसं तेल आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे. तर ह्या 2 लाल मिरच्या पण घेतलेल्या आहेत बरं का. आपल्याकडे बेडगी मिरच नाही आहे, हीच घेतली आपली साधी. आणि कढीपत्ता घेतलाय. तर कढीपत्ता मस्त धुवून घेतलाय, पाण्यात टाकलेला आहे आणि तूप चांगलं गरम झाले. परत एकदा आपण जिऱ्याचा तडका देऊ, मोहरीचा तडका देऊ. कढीपत्ता, लाल मिरच्या टाकल्या तर लसूण आणि अद्रक. आता टाकूया आपण थोडंसं हिंग त्याच्यामध्ये. कांदा आणि मिरची टाकलेली आहे. कांदा एकदम ब्राऊन होतो. ब्राऊन म्हणजे ट्रान्सपरंट झालं पाहिजे. तर कांदा चांगला ट्रान्सपरंट झालाय बरं का. आता आपल्याला टाकायचे आता टमाटर. तर टोमॅटोचं काय आपल्याला जास्त गाळ नाही होऊ द्यायचं. बोलणं असंच असतं ना. तर टोमॅटो आहे ना असेच आपल्याला करून घ्यायचे, जास्त शिजवून नाही घ्यायचे बरं का. तर परत एकदा थोडीशीच हळद टाकायची, जास्त नाही टाकायची. थोडासा गरम मसाला टाकू. ठीक आहे. चिकन मसाला, थोडा चिकन मसाला टाकलाय फ्लेवरसाठी. फ्लेवरसाठी थोडासा चिकन मसाला टाकलाय. आणि ही बेडगी मिरची पावडर टाकली. तिखट नसते. तिखट नसते. तर हे मसाले जे टाकलेत ना ते आपण चांगले फ्राय करून घेऊ.
तर मसाले चांगले फ्राय झाले बरं का. थोडंसं पाणी टाकू आता आपण. तर अशा पद्धतीने बघा आपण मस्त तडका वगैरे दिलेला आहे आणि आपला डाळ तडका बनवता आलेला आहे. आता उकळी येऊन द्यायची. तर मस्त आपण धनिया पत्ता कापून टाकले बघा त्याच्यावरती. हिरवागार धनिया पत्ता. भात लावलाय मस्त. आज डाळ आणि भात. आज रोटी नाही बनवायची कारण घरी फक्त रोशन आणि मीच आहे. मग आम्हाला तेवढं डाळ भातच खूप झालं. चपातीला आज रेस्ट.